नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आता छकुलीसोबत फिरायला चालले. तर सर्वप्रथम आम्ही आधी गॅस भरला. आता हा कशिडी बोगदा लागला आहे. कशिडी बोगदा पार झाला की मग पोलादपूर लागेल आणि त्याच्यानंतर महाड. तर महाडला माझी बहीण आहे, त्या बहिणीकडे मी चालले. आता महाडला आले. महाडला पुन्हा गॅस भरला. जिथे जाऊ तिकडे सगळीकडे बघाल तर गर्दीच गॅस भरण्यासाठी. तर आता इथे पण खूप गर्दी आहे, पण आमचा भरून झाला आहे. आता आम्ही पुढे चाललो. ही प्रतापगडची लेणी बघा कशी तयार केले. काय सुंदर काम आहे त्यांचं. एवढं हे काम करणं सोपं नाही. डोंगरा भागामध्ये ते कोरायचं, काढायचं, पूर्वीची कारागिरी. बहिणीला पण आता सोबत घेतले. आता आम्ही सर्वजण फिरायला चाललो. कुठे चालला? कुठे? हरिहरेश्वर. मग मजा करणार समुद्रावर. माणगावला आलो तर खूप ट्रॅफिक होतं, गर्दी खूप होती, प्रचंड गर्दी. त्या ट्रॅफिकमध्ये खूप वेळ गेला आमचा. त्याच्या पुढे नंतर आम्ही माणगाव सुटल्यावर पुढे एवढं ट्रॅफिक नव्हतं. ओके वाला बीच. अरे वा, किती छान आहे, सुंदर. अप्रतिम, बेस्ट. आरोही बी आहे समुद्र किनारा ना. स्वच्छ आहे एकदम. हे बघ किती स्वच्छ एकदम. अजून इकडे माणसं जास्त येत नाहीत ना. हे बघ किती पाणी आले समुद्राला. लाटा भरपूर आहेत तशा. नको बाई. हे बघ काय भारी दिसतंय ग. किती सुंदर. हा बघण्यासारखं आहे दृश्य. हा माझी आई घाबरते. ही बघा समुद्र बघून घाबरते ती. हे बघ काय ह्याची व्हिडिओ घे ना समुद्र. अरे काय सुंदर दिसतंय. भारी. एक नंबर. आरोही बीच एक नंबर. फोटो घे ना. मम्मीचा मोबाईल. आरोही चौपाटी एक नंबर. पहिल्यांदा झाली इकडे. मस्त बघण्यासारखं. बापरे, इकडे आंब्यांची झाडं पण फुल आहे. बघ कलमी आंब्यांची, नारळाची झाडं, कलमी आंब्यांची. माणगाव मार्गे श्रीवर्धन दिवे आगार इकडे चाललोय दर्शन घेण्यासाठी. दिवे आगारच्या गणपतीचं. बोटी बघ किती आहेत ना. मच्छीमार आहे, पकडतात वाटतं मच्छी वगैरे. एक दिवस क्लिअर लिहिलं होतं. हे बघ. हे लागेल. तुम्हाला माहित आहे का सुवर्ण गणेश मुखवट्याची थोडा गाडीत बसली नाही ना अजून. तर मग ऐका. दिनांक 17 नोव्हेंबर 1991 तालुका श्रीवर्धन येथे श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत बागकाम करीत असताना सुवर्ण गणेश मुखवटा सापडला. तो दिवे आगार येथे श्री गणेश मंदिरात ठेवण्यात आला. परंतु तो दिनांक 14 मार्च 2012 रोजी मंदिरात दरोडा पडून सुवर्ण गणेश मुखवट्याची चोरी झाली होती. मग संबंधित गुन्हेगारांवर पकडून सदर गणेश मुखवट्याची सोन्याची लगड व गोळे या स्वरूपात जप्त करण्यात आलं. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक 31 मार्च 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राप्त झालेल्या सोन्यापासून पुनर्घटना करून तयार केलेल्या श्री गणेशाच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शुभमुहूर्तावर पुन्हा मान्यवरांच्या हस्ते पुन्हा स्थापित करण्यात आले. मंदिर खूप छान आहे. दर्शन खूप छान झालं. गणपती बाप्पा मोरया. थंड वातावरण आहे, इथे अवश्य भेट द्या.